ड्रायफ्रूटचे असे लाडू बनवण्याची अगदी सोपी पद्धत तुम्हाला यापेक्षा कुठेच भेटणार नाही। आज मी बनवले छान असे ड्रायफ्रूटचे लाडू। हे लाडू बनवण्याला जास्त तुपाची पण गरज लागत नाही, कारण की इथे मी कुठल्याच पद्धतीचं भाजणी वगैरे केलेली नाही आहे तुपामध्ये। आणि इथे मी छान असं बदाम बारीक मिक्सरमधून काढून टाकलेलं आहे आणि त्यानंतर काजू वगैरे सर्व जे काही तुम्हाला टाकायचं आहे ड्रायफ्रूट्स ते सर्व मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं। इथे पिस्ता वगैरे सर्व मी अक्रोड वगैरे बारीक केलेला आहे। इव्हन म्हणजे मी डिंकसुद्धा इथे तळलेला नाही, डिंकसुद्धा मी इथे बारीक करून घेतला। हा डिंक इथे तळलेला नाही तरी चालतो, कारण की तसा पण डिंक खायला खूप पौष्टिक असतो आणि तो मी इथे छान बारीक करून मिक्स करून त्या मिश्रणमध्ये टाकलेला आहे। या लाडूमध्ये सर्वात जास्त मेन इन्ग्रेडियंट्स गव्हाचं पीठ थोडं तुपामध्ये छान असं खरपूस भाजून घ्यायचं आणि ते त्यामध्ये मिश्रणमध्ये मिक्स करायचं। यामध्ये थोडा गोडवा येण्यासाठी साखर तुम्ही टाकू शकता। ज्याला साखर टाकायची असेल तो एकदम कमी प्रमाणात साखर टाकू शकता, किंवा तुम्ही जर ओला खजूर पण यामध्ये थोडा मिक्सरमधून काढून टाकला आणि त्याने पण छान असा गोडवा येतो आणि ते खायला सुद्धा हेल्दी राहतात। पण खजूर नसल्यामुळे मी इथे छान थोडीफार साखर टाकली आणि त्या मिश्रणाला पूर्ण असं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर त्यामध्ये गरम तूप टाकून छान असे त्याचे लाडू बनवून घेतले। इथे लाडू बनवण्यासाठी मी काहीच नाही केलेलं आहे, पूर्ण ड्रायफ्रूट्स वगैरे सर्व पूर्ण मिक्स करून एकत्र करून घेतले आणि त्यामध्ये थोडीफार साखर टाकून त्यामध्ये तूप टाकून असे छान लाडू बनवून घेतले। इन्स्टंट आणि लवकरात लवकर जर ड्रायफ्रूटचे लाडू बनवायचे असले ना तर तुम्ही ही पद्धत वापरू शकता। चला तर मग भेटूया नवीन ब्लॉगमध्ये। बाय।